जय शंभूराजा मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ कुठला ते थंबनेलवर तर तुम्हाला समजलं असेल, इंस्टाग्राम एक छोटंसं अपडेट्स आलंय, म्हणजे की हिस्ट्री। जसं की तुमची कोणती रील्स पाहिजे असेल तर ती रील्स आता सेव्ह करण्याची सुद्धा गरज नाही किंवा कोणाला शेअर करून ठेवण्याची सुद्धा गरज नाही, कारण की ती जी कोणती रील्स असेल ती हिस्ट्री मधून तुमची आहे ती सेव्ह होणार आहे। म्हणजे की आता तुम्हाला माहिती आहे, व्हॉट्सअप मध्ये जशी हिस्ट्री सेव्ह होती ती युट्यूब मध्ये जशी हिस्ट्री सेव्ह होती तशाच पद्धतीने आता इंस्टाग्राम मध्ये सुद्धा तुमची हिस्ट्री आहे ती सेव्ह होणार आहे। कसं काय सगळं काय अपडेट्स आपण डिटेल्स मध्ये जाणून घेणार, त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तुमचं इंस्टाग्राम असेल ते अपडेट्स करून घ्यायचं। हे नवीन अपडेट्समध्ये तुम्हाला हे जे की नवीन अपडेट आले ते तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी इंस्टाग्राम अपडेट्स करून इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचा। बऱ्याचशा जणांना तो ऑप्शन भेटत नाही, जसं की आता इथे प्रोफाईलवर क्लिक केलं त्यानंतर तिथे थ्री लाईनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। जसं की तुम्ही या सेटिंगमध्ये गेला तर तुम्हाला इथे कुठेच हिस्ट्रीचा ऑप्शन भेटत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणते व्हिडिओज पाहता हे सगळ्याची हिस्ट्री ती आता इंस्टाग्राममध्ये सुद्धा सेव्ह होणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, जसं की आता युअर ॲक्टिव्हिटीचा तुम्हाला ऑप्शन भेटत आहे, बघू शकता इथे तुम्हाला जे की आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। तेव्हा क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली स्क्रॉल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतं वॉच हिस्ट्री। जसं की याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, तुम्ही कोणते व्हिडिओज पाहिले सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता। इथून ऑल डाटा आहे तुम्हाला दिसत असेल, बघू शकता। इथून जर याच्यावर क्लिक करून इथून पाहू शकता तुम्ही जे की आहे तुमचा ऑल डाटा जर सिलेक्ट केला तर तुम्ही कोणते कोणते व्हिडिओज पाहिलेत, कोणते रील्स पाहिलेत, कोणते सगळं काय तुम्हाला इथे बघू शकता। अशा पद्धतीने वॉच हिस्ट्री संपूर्ण तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीतून। ओके, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जसे यूट्यूबची तुमची हिस्ट्री जशी सेव्ह होती तशा पद्धतीने ह्याची सुद्धा हिस्ट्री ती सेव्ह होती आणि याच्यावर जी काय अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून डिलीट सुद्धा इथे करू शकता। जसं की तुम्हाला जर इथून सिलेक्ट करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून इथून जी की आहे डिलीटवर क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता। त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल आणि इथून जी की आहे तुम्ही अप्लाय करू शकता। जसं की आता सिलेक्ट करून अप्लाय करू शकता। जी काही डिलीट कशी करायची प्रॉपर त्याच्यावर मी नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ नक्की बनणार आहे। आणि तो ऑलवर तुम्ही जर क्लिक केलं तर इथून तुम्ही बघू शकता, जसं की आता इथून बघू शकता मला जी की आहे कधीची पाहिजे, जसं की तुम्हाला बघू शकता आत्ता जी की आज मी कोणते रील्स पाहिले याची संपूर्ण जी की तुम्हाला हिस्ट्री आहे ती इथे भेटून जाणार आहे। ऑल डाटा जर तुम्ही सिलेक्ट केलं तर ऑल म्हणजे की तुम्ही किती जे रील्स पाहिलेत आतापर्यंत त्याची संपूर्ण हिस्ट्री आहे ती तुमची सेव्ह राहणार आहे। आणि याला तुम्ही डिलीट करू शकता, फक्त याच्यावर अशामध्ये प्रेस करायचं तुम्ही, नाहीतर सिलेक्टवर इथे क्लिक करू शकता मित्रांनो। जसं की तुम्ही बॅक येतो सिलेक्टवर इथे क्लिक करायचा आणि इथून तुम्ही त्या अशा पद्धतीतून रील्स असतील त्या किंवा कोणता व्हिडिओ असेल अशा पद्धतीने सिलेक्ट करून रिमूव्ह करू शकता। आता इंस्टाग्राममध्ये हा ऑप्शन आता सर्वांना भेटला आहे, जो की तुम्हाला इथे दिसत असेल हिस्ट्रीचा। ओके, ज्यावेळेस तुम्ही कोणता व्हिडिओ पाहताय त्याची डायरेक्ट हिस्ट्री आहे ती तुमची इंस्टाग्राम आता सेव्ह ठेवणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणते व्हिडिओ जर पाहत असाल तर आता सावध व्हा, कारण की तुमची हिस्ट्री आहे ती कोणी सुद्धा इथे पाहू शकतो। तुम्हाला हे अपडेट्स भेटले का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।